सर्वप्रथम संजय पाटलांना मनापासून धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं, लोकांचा सहभाग या कार्यक्रमात झाला आणि माझ्या दृष्टीनं ही बैठक एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी अशी बैठक आहे. प्रश्न हॅलो 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 माझ्या दृष्टीनं ही बैठक सहकार चळवळीच्या भविष्याच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक अशी बैठक आहे. कारण महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला एक वैभवशाली इतिहास आहे, परंपरा आहे आणि 107 वर्षाची परंपरा आहे. परंतु दुर्दैवानं या ना त्या कारणानं राज्य संघाचं कामकाज त्या ठिकाणी कमी झालं. असणारा शिक्षण निधी बंद झाला, इतर सोर्सेस बंद झाले, आणखी काही कारणं असतील, परंतु संघाचं कामकाज त्या ठिकाणी ठप्प झालं आणि संघाचं झाल्यामुळे जिल्हा बोर्डांना जी ताकद देण्याची आवश्यकता होती ती दुर्दैवाने या ठिकाणी झाली नाही. आणि मग अशा वेळेला जो महाराष्ट्र देशाला सहकारामध्ये दिशा देतो, त्या महाराष्ट्रातलं शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची जर ही अवस्था असेल, बोर्डांची जर ही अवस्था असेल, तर उद्याच्या सहकार चळवळीचं भविष्य काय, हा एक मोठा गंभीर प्रश्न उभा राहिलेला असताना मला 100% आत्मविश्वास आहे की आपल्या मनामध्ये जी उमेद आहे ती उमेद या ठिकाणी राज्यातल्या सहकार चळवळीला ताकद दिल्याशिवाय राहणार नाही. हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आजच्या बैठकीचा आणि साहेबराव सत्तर म्हणाले, आपले हिरामण ते खरं आहे की मी अत्यंत व्यस्त असताना सुद्धा ज्या सहकार चळवळीच्या माध्यमातून माझी ओळख झाली, नेतृत्व उभं राहिलं, त्या सहकार चळवळीला सुद्धा आपलं काहीतरी देणं आणि योगदान लागतो. आणि त्याच्यामुळे राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीमध्ये आपण भाग घेतला, निवडणूक त्या ठिकाणी जिंकलो, सर्वांना विश्वासात घेऊन अध्यक्षपदाची धुरा त्या ठिकाणी स्वीकारली. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अतिशय आत्मविश्वासानं गतीनं संघाचं काम पुढे जाताना आपल्याला दिसतंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकार दरबारी जो समन्वय असायला हवा होता, सरकारचं जे पाठबळ मिळवून घ्यायला हवं होतं, ते याना त्या कारणाने आपण यशस्वी झालो नाही. उलट पक्षी तत्कालीन सरकारनं त्या ठिकाणी शिक्षण निधी बंद करून एक प्रकारे आपले त्या ठिकाणी पायच त्या ठिकाणी कापून टाकले. आणि मग त्याच्यामुळे संघच अडचणीत आला, त्याच्यामुळे बोर्ड अडचणीत आली. आणि मग तुमच्या माझ्यासारखे जे निष्ठावंत कार्यकर्ते सहकार्याशी आहेत, त्यांनी आपापल्या परीनं आपल्या जिल्ह्याचा कारभार जमेल त्या पद्धतीनं पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यातला सहकार बोर्डाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात काम सुरू आहे. मला पूर्ण खात्री आहे आपण अध्यक्ष झाल्यानंतर महत्वाच्या 2 गोष्टी होत्या, शिक्षण निधी आणि आपलं अनुदान बंद झालं होतं. मी नेहमी सांगतो की आपली ताकद दिसल्याशिवाय आपल्याला कोण काही देत नसतं. आणि म्हणून राज्यातल्या सहकार चळवळीला एकत्रित करण्यासाठी मी सहकार गौरव पुरस्काराचं निमित्त साधून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं आणि त्यांच्यासमोर अडचणी आपल्या सांगितल्या आणि मुख्यमंत्र्यांनी 1 महिन्यात आपण शिक्षण निधी सुरू करू अशा प्रकारची घोषणा केली. केवळ मी मागून थांबलो नाही, मुख्यमंत्री बोलून थांबले नाहीत, तर आज आपल्या अंतिम टप्प्यामध्ये शिक्षण निधीची फाईल त्या ठिकाणी येणाऱ्या 8-15 दिवसात किंवा महिनाभरात
आपला शिक्षण निधी आणि अनुदान त्या ठिकाणी सुरू होईल. आणि त्याच्यामुळे मूळ विषय आपण त्या ठिकाणी हात घातला तो सोडवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. कुठल्याही संस्थेची जोपर्यंत आर्थिक स्थिती मजबूत होत नाही तोपर्यंत त्या चळवळीला किंवा त्या संस्थेला गती मिळत नाही. आणि म्हणून राज्य संघ सुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, भक्कम झाला पाहिजे. कारण संघच वीक असेल तर तुम्हाला काय मदत करणार. त्याच्यामुळे संघाचं प्रशिक्षण वाढवणं, अभिकर्ता वाढवणं आणि दुसऱ्या बाजूला निधीचा प्रयत्न असताना संघाचे जे जागा आहेत त्या विकसित करून काही रक्कम उभी राहिली तर ती आपल्याला संघाला आणि जिल्हा बोर्डांना त्या ठिकाणी सक्षम करण्यासाठी मदत होऊ शकते. तसा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय आणि त्याच्यामुळे त्याच्यातून फार मोठी ताकद आपल्याला मिळणार आहे. येणाऱ्या काळात त्या माध्यमातून राज्य संघाची जरा विकास केला तरी जिल्हा बोर्डांना त्याचा लाभ आपण येणाऱ्या काळात देणार आहोत. आणि त्याच्यामुळे आर्थिक घडी सुद्धा संघाची येणाऱ्या काळात त्या ठिकाणी निश्चितपणे चांगली बसेल. हा प्रयत्न त्या ठिकाणी आपला असणार आहे. सर्वप्रथम संघाचं कामकाज करत असताना एक 5-6 गोष्टींवर आपल्याला सगळ्यांना एकत्रित मिळून काम करावं लागणार आहे. पहिलं म्हणजे ज्या संघाकडे जागा नाहीत, बोर्डाकडे जसं नंदुरबार बोर्डाकडे जागा नाही, तशा जागा पहिल्या त्यांना भले सरकारी मागू, भाड्याच्या घेऊ किंवा कशाही ज्या उपलब्ध करता येतील त्या जिथे जागा नाहीत मुळो त्या आपल्याला पहिले नियोजन करून ज्या काही जिल्हा बोर्ड राहिलेत, किती राहिले असतील साधारणतः 20 च्या पुढे जागा नाही तशी, त्यांच्या जागा आपण त्या म्हणजे 50% जास्त आहेत त्या जागा कशा उपलब्ध होतील याचा आपण प्रयत्न करू. दुसरा आपला त्या ठिकाणी स्टाफचा सगळ्यात मोठा विषय की एक स्टाफ मध्ये काही जिल्हा होऊ शकत नाही. आणि मग मी अध्यक्ष झाल्यानंतर आमच्या संचालक मंडळाला विश्वासात घेत आपण 100 कर्मचारी आपण त्या ठिकाणी भरतोय. त्याची प्रक्रिया सुरू झाली, एजन्सी नेमली. ती नेमली असताना याही सूचना दिल्यात एजन्सीला की आमच्या जिल्हा बोर्डातनं रिकमेंड होईल त्या जिल्ह्यातना तीच नावं शक्यतो घ्या. कारण तिथला कार्यकर्ता त्याला जिल्ह्याचा माहित असतो, सहकार्यात वावर असतो. तर ती नावं जर वेळेत जिल्ह्यातनं आली तर आपल्या भरतीमध्येच ती 2-3 नावं टाकून तुम्हाला त्या जिल्ह्याला तो स्टाफ उपलब्ध करून देता येईल. नाहीतर मुंबईचा स्टाफ येऊन काही गडचिरोलीला काम करणार नाही किंवा धुळ्याचा माणूस येऊन काही पुण्याला काम करणार नाही. त्यामुळे त्याच जिल्ह्यातले कमीत कमी 2 कर्मचारी देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आणि 15 दिवसामध्ये त्याची अंमलबजावणी करून मिनिमम 2 स्टॉप तरी प्रत्येक बोर्डाला त्या ठिकाणी देण्याचा आमचा या ठिकाणी मानस आणि काटकर साहेब, सत्कर साहेब तुम्हाला विनंती आहे की आपण लक्ष घालून या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण करून हा स्टाफ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करावी अशी आपली त्या ठिकाणी अपेक्षा आहे. आज या ठिकाणी आपण शिक्षण प्रशिक्षणाचं आपलं मुख्य काम आहे आणि मग आपला उद्देशच आपण विसरतो की आपला बोर्ड कशासाठी, आपला संघ कशासाठी आहे. तर येणाऱ्या काळात त्या ठिकाणी मूळ विषयापासून आपण लांब जाऊ. त्याच्यामुळे शिक्षण प्रशिक्षणावर भर द्यायचा आपला प्रयत्न आहे. शिक्षण प्रशिक्षण देत असताना आता जुनं आपलं शिक्षण कालबाह्य झालंय. आता कॉम्प्युटरायझेशन आलंय, डिजिटलायझेशन आलंय, त्या ठिकाणी सहकारी बदलतोय. मग बदलत्या परिस्थितीला पण आपण मॅच झालं पाहिजे. आणि म्हणून मी संचालक मंडळामध्ये ठराव केलाय की एक आपण तज्ञांचं पॅनल करू, त्यांना मानधन देऊ आणि ऑनलाईन प्रशिक्षण सुद्धा ज्या ज्या जिल्हा बोर्डामध्ये 25 ते 40 बसायची जागा आहे त्यांना ऑनलाईन ट्रेनिंग देण्याची व्यवस्था महिनाभरात आपण राज्यात उभी करतोय. संघाकडे पैसे नाहीत म्हणून मी जिल्हा बँकांच्या माझ्या संचालकांना विनंती करून 25 लाख रुपये त्याकरता आपण राज्य संघाला दिलेत, ज्यातना 12 ते 13 ठिकाणी आपल्याला या प्रशिक्षणाच्या जे काय डॅशबोर्ड असतं किंवा कॉम्प्युटर लावणं या सगळ्या व्यवस्था आपण त्या ठिकाणी उभ्या करणार आहोत. आणि मग जे यातले एक्सपर्ट आहेत
म्हणजे पुण्यात राहत असतील, मुंबईत राहत असतील या कुठेही राहत असतील, अगदी परदेशात असले तरी ऑनलाईन ट्रेनिंग त्या ठिकाणी आपल्याला देऊ शकतात. तशा प्रकारचा प्रयत्न आपण शिक्षण प्रशिक्षणाच्या दृष्टीनं करतोय. कारण आपण बघाल की खासगी संस्था शिक्षण देत आहेत, 1-1, 2-2, 5-5 हजार रुपये देऊन पण शिक्षण प्रशिक्षणाला लोक जात आहेत. मग आपल्याकडे राज्य संघ आहे, विभागीय बोर्ड आहे, जिल्हा बोर्ड आहे, आपल्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत. याचा अर्थ आपण कुठेतरी हे नीट ऑर्गनाईज करायला कमी पडतो. ते येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी करू असा विश्वासही या ठिकाणी देतो. त्याचबरोबर आपण सहकारी महाराष्ट्र हे आपलं 67 वर्षापासून एक पत्रक निघायचं, मासिक निघायचं, 2-4 पानाचं पत्रक काढायचो. पण आता आपण सहकारी महाराष्ट्राचा अंक आपण आता शिक्षण प्रशिक्षणाच्या दृष्टीनं दर्जेदार त्या ठिकाणी अंक काढलाय. 10,000 सभासद आतापर्यंत आपले झालेले. माझी आपल्याला विनंती आहे, हे काही टाइमपाससाठी आपण अंक काढलेला नाही. हा अंक म्हणजे आपल्या सहकार चळवळीचं मुखपत्र आहे. उद्या नाशिकमध्ये एखादी घटना झाली सहकारातली, त्याचं प्रतिबिंब आपल्या अंकात उमटेल. एखादा चांगला प्रयोग जर एखाद्या सहकारी संस्थेनं केला, प्रगती केली, तर त्याच्या अध्यक्षाची, त्याच्या प्रमुखाची इंटरव्ह्यू आपण त्याच्यामध्ये छापणार आहोत. कारण जोपर्यंत आदर्श आहेत ते समोरच आले नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या नव्या पिढीला त्या ठिकाणी मार्गदर्शन करता येणार नाही, काही देता येणार नाही. आणि म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की सहकारी महाराष्ट्र हे त्या ठिकाणी आपलं आहे या भावनेतनं सगळ्यांनी कमीत कमी एका जिल्ह्यातला एक 100 सहकारी संस्था तरी नोंदणी करा. 500 रुपये वार्षिक वर्गणीदार आपले त्या ठिकाणी आहेत. आणि जर 100 संस्था त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या मेंबर झाल्या तर आपला अंक त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपण काय करतोय, तुमचं जिल्हा बोर्ड काय करतंय, पतसंस्था फेडरेशन काय करतंय, हाऊसिंग फेडरेशन काय करतंय, लेबर काय करतंय, की ज्या ज्या सहकारी आपल्या व्यवस्था आहेत, संघ फेडरेशन असेल, त्या सगळ्यांची माहिती वन विंडो तसं एकाच आपल्या अंकामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतील. त्यातनं सुद्धा आपण संघाला मदत व्हावी, आपल्या बोर्डाला मदत व्हावी म्हणून जाहिरातीनं सुद्धा आपण जो जाहिराती त्या संघ आपल्या अंकाकरता आणेल त्याला 25% त्या बोर्डाने आपण आपल्याकडे पैसे ठेवावे. म्हणजे जर 10,000ची जाहिरात आणली तर 2,500 रुपये बोर्डाने, जिल्हा बोर्डाने ठेवायचे. 1 लाख जमा केले तर 25,000 ठेवायचे. म्हणजे तुम्हाला जो आर्थिक बॅकअप लागतो, जो सपोर्ट लागतो, तो थोडा बहुत का होईना या निमित्तानं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे सहकारी महाराष्ट्र हे मुखपत्र तुमचं आहे, माझं आहे, आपल्या सर्वांचं आहे. या भावनेतनं त्याला ताकदवान करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि उद्या सहकारातला कुठलाही कार्यकर्ता, संस्था आपल्याकडे शोधत आली पाहिजे की सहकारी महाराष्ट्र मला बघायचं आहे, त्याच्यात काहीतरी माहिती आहे, सरकारची परिपत्रकं आहेत, नवीन काय झालेल्या गोष्टी आहेत, तर त्या दृष्टीनं त्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्ष घालावं अशी विनंती करणार आहे. आज या ठिकाणी नाशिक, धुळे, नंदुरबार, मालेगाव आणि जळगाव अशा विभागातील बोर्डाच्या अध्यक्षांनी या ठिकाणी आपली त्या ठिकाणी म्हणणं मांडलेलं आहे. एक मला फार बरं वाटलं की आपण उद्याच्या पिढीचा विचार करतोय. आज आपण बघा शिक्षण व्यवस्थेवरनं जेनजी ज्याला बोलतो, उद्याची नवीन तरुण पिढी, विद्यार्थी, ते आपल्या सहकार्यात दिसत नाही. आपण जे आहोत ते शेवटचे. तर आपल्याला तरुण पिढीला पण सहकार्याचं आकर्षण केलं पाहिजे. आकर्षण कधी होतं, त्या विषयाला ग्लॅमर आलं पाहिजे. सहकारात लीडर होता येतं, सहकारात आर्थिकदृष्ट्या समाजाला मदत करता येते, विकास करता येतो. आणि म्हणून या सहकार चळवळीला सुद्धा उद्या ग्लॅमर आणायचं आपल्याला काम करायचंय. तरच तरुण पिढी आकर्षित होईल. आणि त्यामुळे तरुण पिढीला पण टप्प्याटप्प्याने आपण याच्यामध्ये आकर्षित करण्याचा दत्तोपंच आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. आणि शेवटी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेणं, एकमेकांना एकत्रित करणं,
मला उलट बरं वाटलं की आता परिषदेसाठी स्पर्धा चालली, यात मराठवाड्यात झाली तर आमच्याकडे. म्हणजे हे आपलं यश आहे. प्रत्येकाची इच्छा असते, पण कुणाला तरी ती इच्छा आपल्याला त्याला प्रोत्साहन द्यावं लागतं. आणि मला वाटतं आता परिषद आपली, मी धनंजय आमच्या शेडगेचं अभिनंदन करेन की साताऱ्याला एक अप्रतिम अशा प्रकारची त्यांनी परिषद घेतली. म्हणजे साताऱ्याचा हॉल तुडुंब भरून बाहेरही त्या ठिकाणी स्कीम लावल्या होत्या. सहकार हवाय काय, लोकांना हवाय. सहकाराचे प्रश्न आहेत का, आता आहेत. सोडवायला कोण पुढे येते का, तर आता आपण विश्वास देतोय की आम्ही तुमचे प्रश्न सोडवायला त्या ठिकाणी पुढे येतोय. आणि त्याच्यामुळं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये चांगले अशा प्रकारचे दिवस सहकाराला आणण्याची एक मोठी जबाबदारी तुमच्या माझ्यावर आहे. कारण तुम्हाला सहकार कळतोय, मला सहकार कळतोय, बाकीच्या लोकांना याचं महत्व आणि गरज सुद्धा त्या ठिकाणी माहीत नाहीये. आपण स्टाफच्या बाबतीत बोललात, मी त्या ठिकाणी सांगितलं. निधी कार्यक्रमांच्या बाबतीत आता छोटे छोटे कार्यक्रम त्या ठिकाणी आपण घ्या. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक आपण चळवळ या राज्यभर उभी करू की बाबा सहकार आता एक नवा आयाम घेतोय. सहकार आता राज्यातला पुन्हा संघटित होतोय. कुठल्या पक्षाचे आहोत, कुठल्या जातीपातीचे आहोत, यापेक्षा सहकार ही आमची जात आहे, सहकार हा आमचा धर्म आहे. या भावनेतनं आज आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये एकवटून काम करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे.